वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड इंग्लिश ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. सो ॲप्रिसिएशन 4 मार्क्ससाठी आहे. याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स आहेत, हे कसं लिहायचं हे सगळं आपण बघणार आहोत. सो फर्स्ट आहे अबाउट द पोएम आणि सिग्निफिकन्स ऑफ द टायटल. आता अर्थात या पोएमचं टायटल नाही दिले, सो तुम्हाला प्रत्येक पोएम आणि त्याचं टायटल पण लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण एक्झाममध्ये प्रत्येक वेळी टायटल नाही दिलं जात. सो तुमचा टास्क 1 हाच आहे की ॲटलिस्ट यू शुड नो की पोएम काय आहे आणि त्याचं टायटल काय आहे. फुल पोएम नाही समजली, नाही लक्षात राहिली तरी पण चालेल, पण ॲटलिस्ट पहिल्या काहीतरी 2 ओळी आणि याचं हे टायटल आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ द टायटल, म्हणजे ते टायटल या पोएमसाठी कसं सुटेबल आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. हे झालं एक साधारणतः एका मार्कासाठी आपण पकडू शकतो. फॉर्म ऑफ द पोएम, थीम अँड इट्स सिग्निफिकन्स. आता हे पोएमचं फॉर्म कसं आहे, थीम काय आहे, याचं सेंट्रल आयडिया ज्याला आपण म्हणतो, सिग्निफिकन्स काय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10च्या बोर्ड एक्झामला आपण हे पॉईंट वाईज लिहिलं होतं की टायटल हे आहे, पोएट असं आहे, राईम स्कीम हे आहे, सेंट्रल आयडिया हे आहे, असं लिहिलं होतं. तसं तुम्हाला आता नाही करायचंय. तुम्हाला आता हे लिहिताना पॅराग्राफच्या फॉर्मॅटमध्येच लिहायचं आहे. सो हे 4 मार्क्ससाठी साधारणतः 1 फुल पेज तुम्हाला लिहावं लागतं. ठीक आहे. पोएटिक स्टाईल कशी आहे, लँग्वेज फीचर्स कुठले आहेत आणि पोएटिक डिव्हायजेस कोणते आहेत. सगळ्यांना पोएटिक डिव्हायजेसची ट्रिक माहिती असेल. आपण ॲलिट्रेशन मोस्ट ऑफ द टाइम सगळ्या ठिकाणी यूज करू शकतो. ठीक आहे. ॲलिट्रेशनमध्ये काय होतं की जे वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये स्टार्टिंगचं साऊंड रिपीट होतं. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे की तुम्हाला बघायला मिळेल याच्यामध्ये. इव्हन इथे रिपिटेशन पण बघायला मिळते, सो तुम्ही ते पण ऍड करू शकता. अजून तुमच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन असेल, अजून कुठलं तुम्हाला फिगर ऑफ स्पीच माहिती असेल तर तुम्ही ते ऍड केलं तरी पण चालणार आहे. नेक्स्ट आहे याच्यामधून कोणता मेसेज मिळतंय, काही मोरल्स मिळत आहेत का, किंवा काही व्हॅल्यूज मिळत आहेत का, जे काही असेल ते तुम्हाला खाली मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट आहे की असं असतं ना की आपण क्रिटिकली थिंक करतो की हे पोएम चांगला, म्हणजे ही पोएम चांगली आहे की नाही, किंवा ही आपण वाचली पाहिजे की नाही, हे मला आवडलं की नाही. सो ते तुम्हाला खाली युअर ओपिनियन मध्ये सांगायचं आहे की क्रिटिकली व्हॅल्युएशन द्यायचं आहे. तुम्हाला नसेल आवडली तर का नाही आवडली, आवडली असेल तर का आवडली. ठीक आहे. याचं फक्त रिझन द्यायचं आहे 2 ते 3 ओळींमध्ये. सो प्रत्येकाबद्दल जर तुम्ही 2 to 3 लाईन्स जरी लिहिल्या तरी पण ऑलमोस्ट एक पान भरेल एवढं कॉन्टेंट तुमच्याकडे तयार होईल. ठीक आहे. सो आता ही पोएम आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही पोएम रीड वगैरे करू शकता. आता आपण याचं बघणार आहोत ॲप्रिसिएशन. सो सॉन्ग ऑफ द ओपन रोड हे त्या पोएमचं टायटल आहे. तर तुम्ही असं लिहायची गरज नाहीये की द टायटल ऑफ द पोएम असं नाही लिहिलं तरी पण चालेल. डिरेक्टली तुम्ही असं लिहून ह्याला डबल कोट्समध्ये टाकलं तर हेच कळतंय की हे टायटल आहे. एवढं तर तुम्ही एक इंडिकेशन देऊ शकता कोट्समध्ये टाकताय तेव्हा की हे टायटल आहे, हे समोरच्याला कळेल. ठीक आहे. सो द सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अ क्लासिक ट्रॅव्हल प्रोग्राम रिटन बाय वॉल्ट विटमन. पोएटचं नाव आलं. अगेन इथे कुठेही पोएटचं नाव नाही दिलंय तुम्हाला. बोर्ड एक्झाम मध्ये पण दिलं जाईल असं कुठलंही चान्सेस नाहीयेत. सो तुम्हाला पोएटचं नाव, पोएमचं टायटल आणि इन शॉर्ट पोएम ते कुठल्या पोएमचं आहे हे पण तुम्हाला थोडंफार लक्ष ठेवावं लागेल. सो दिस नरेटिव्ह पोएम सेंटर्स ऑन द क्वेस्ट फॉर फ्रीडम अँड शनिंग अ लाईफ ऑफ मोनोटॉमी टू टेक टू दी ओपन रोड टू कोर्स थ्रू लाईफ. म्हणजे एक मोनोटॉनी लाईफ जी आपण जगते की सारखं हेच करायचं तेच करायचं मधून बाहेर जाऊन एक फ्रीडम अचीव्ह करायचं आहे आणि नवीन गोष्टी ट्राय करायचं आहे. एक ओपन रोड असल्याप्रमाणे किंवा एक काय म्हणूया आपण मुक्त जगायचं फ्री विल प्रमाणे नवीन नवीन गोष्टी ट्राय करायच्या आहेत. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे द पोएट व्ह्यूज द रोड ॲज अ स्पेस दॅट ऑफर्स काउंटलेस अपॉर्च्युनिटीज. आणि एका मोनोटोनी लाईफमध्ये न राहता आपण काउंटलेस अपॉर्च्युनिटीज ज्या आपल्या भोवती आहेत किंवा आपल्या रोडवरती आहेत, आपल्या पाथवरती आहेत, आपल्या लाईफमध्ये आहेत, ते आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. ॲज इट कॅन लीड पीपल टू एनीवेअर दे डिझायर टू गो ॲज द टायटल स्टेट. सो बेसिकली हे काय झालं, एक आयडिया झाली पोएमची किंवा सेंट्रल आयडिया किंवा थीम झाली असं आपण म्हणू शकतो. द पोएम इज रिटन इन फ्री वर्ड्स. सो आपण पोएमचं टाईप जे बघतोय तर पोएम कशी आहे, फ्री वर्ड्समध्ये आहे. इन केस जर ती फ्री वर्ड्समध्ये नसती तर आपण मग राईम स्कीम मेन्शन केलं असतं की ए बी बी सी जे काही आहे ते. सो ॲज द टायटल्स आर अनराइम्ड अँड ऑफ वेरिंग लेन्स, त्याच्यामुळे हे फ्री वर्ड्समध्ये आहे. द पोएट मेक्स यूज ऑफ सिम्पल पोएटिक डिव्हायसेस सच एज एलिट्रेशन, जे तुम्हाला सगळ्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हे तुम्हाला माहिती नसतील, यूज होतंय की नाही माहित नाहीये, अवॉइड केलं तरी पण चालेल. एलिट्रेशन तर सगळ्या पोएममध्ये असतंच असतं. इव्हन तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे असेल की पोएटिक डिव्हायसेस कुठले आहेत किंवा काय आहेत तर त्याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड केलाय, तो पण चेकआउट करू शकता. त्याची लिंक हवं तर मी टॅग करेन. So the use of parenthesis in the fourth stanza is a distinctive feature of the poem that makes the stanza more of a remark rather than a continuation of the central topic of the poem. सो या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये काहीतरी वेगळं मेन्शन केलं असेल किंवा कुठेतरी काहीतरी वेगळी लाईन आहे. असं पण होऊ शकते की तुम्हाला आवडलेली किंवा तुम्हाला मोटिवेट करणारी एखादी लाईन आहे, ती पण तुम्ही स्पेसिफिकली मेन्शन करू शकता.
The use of imaginary enhances the overall appeal of the poem. The poem conveys the message that we should not be bound by the routines of an ordinary life. So आपण monotony life न जगता instead we should step out into the open air and live life in a free spirited manner. सो आपण त्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि आपली लाईफ जगली पाहिजे हे त्याच्यामधून मेसेज मिळते की आपण मोनोटॉनस लाईफ न जगता नवीन अपॉर्च्युनिटीज नवीन लोकांना भेटलं पाहिजे नवीन अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर केले पाहिजेत हे सगळं आपल्याला ही पोएम सांगते. So I like the poem for its timeless appeal. It drives me to set out and be free while leaving my worries, while leaving my worries behind. सो बेसिकली इथे तुम्हाला बघायला मिळते की आपण शेवटी आपलं ओपिनियन पण दिलं की ही पोएम मला आवडली, ही पोएम मला काय सांगते. इन्स्पिरेशन किंवा मेसेजमध्ये पण आपण सांगितलं की या पोएम मधून काय मेसेज मिळतोय. तर अशा पद्धतीने आपण फुल अप्रिसिएशन बघितलेलं आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. आणि हे झालं एका पोएमचं. अशाच पद्धतीने जर तुम्हाला बाकीच्या पोएमचं पण अप्रिसिएशन हवं असेल तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा सो दॅट मी त्याच्यावरती व्हिडिओज बनवेन. आणि आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळालेली आहे की आपण अप्रिसिएशन कसं लिहिलं पाहिजे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.